सर गांजाबद्दल बोलत होतात, हं. काय झालं नक्की? मी हे पुस्तकात नाही लिहिलं ऑफकोर्स. आणि मी आजपर्यंत कुठल्याच पॉडकास्टमध्ये या लेवलपर्यंत आलो नाही. काही वेळा काय होतं, ओठाचा जे जिभेवरचा शब्द ओठावर परत येईपर्यंत येत जातो तो. होत नाही. ती अत्यंत क्लोज दुनिया आहे. त्या दुनियेतला माणूस त्या दुनियेच्या बाहेरच्या माणसाशी काहीच संवाद करत नाही. तुम्ही त्या विश्वामध्ये तोपर्यंत प्रयत्न तुम्ही शिरू शकत नाही जोपर्यंत त्यांना तुम्ही आपले वाटत नाही. बरं. तू कुणीतरी गांजा ओढतंय आणि तो गांजाचा धूर तुमच्या आसपास पसरलेला आहे आणि तुम्हाला त्यापासून कुठलंच अस्वस्थ वाटत नाही किंवा त्याला तुमच्याबद्दल एवढा विश्वास निर्माण झाला की आता हा मनुष्य माझ्याबद्दल सांगणार नाही. अगदी तेव्हा तो मनुष्य हे करतो. आता तो तेवढा आत्मविश्वास निर्माण करायला वेळ जातो. असे माझ्या बरोबरचे अनेक लोक होते की बघून मला आठवतंय की एकदा कुणीतरी मला कोणीतरी चिलीम पेटवली होती आणि मला ती चिलीम एकदा ओढायला दिली होती आणि ती चिलीम ओढल्यानंतर मी अख्खा 180 अंशातून भिरभिरलो होतो. त्या मला असं वाटलं होतं की जेलचं कौलर जे कौलं खाली गेले तर वरचं हे वर आलीये. त्या मला असं वाटलं की चंद्र खाली आहे, असं आपण उलटे आहोत. 2-4 मिनिटं ते काय होतं हे मला सांगणं अवघड आहे. बरं. परंतु त्या प्रयोगाची प्रांजळ कबुली देण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही. खूप करेज लागतं हे ऍक्सेप्ट करायला की मी हे सगळं केलंय म्हणून.